निळवंडे धरण उशाला, पण प्रवरा पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या घशाला कोरड. जानेवारी संपताच जमिनीतील जलस्रोत आटले, ओढे नाले कोरडे पडले. पाऊस आमच्या तालुक्यात पडतो, पाणी मात्र एक्सप्रेस कालव्याने पळवलं जातं. हा विकास नाही, हा शेतकऱ्यांचा घात आहे. एक्सप्रेस कालव्यासाठी सुपारी घेऊन फिरणाऱ्या नेते मंडळींना आज शेतकऱ्यांनी खडेबोल सुनावले. हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. वेळीच न्याय दिला नाही तर नजीकच्या काळात तीव्र जन आंदोलन होणारच आणि त्याचे राजकीय परिणाम अटळ असतील. शेतकऱ्यांचा आवाज बनलेला जनहित 24/7 न्यूज बघत रहा. सबस्क्राईब करा. निळवंडे कालव्याच्या संदर्भात आपण आत्ता डाव्या कालव्यावरती, निळवंडेच्या डाव्या कालव्यावरती आहोत. या ठिकाणी एक्सप्रेस कालवा पूर्णपणे काम रेडी झालेलं आहे आणि पाणी हे अतिशय वेगाने या ठिकाणून खाली जात आहे. परंतु हा विषय इतका गहन आहे की शेतकरी आजच आत्ता जानेवारी फेब्रुवारीमध्ये आमच्या शेती उजाड झाल्यात, त्या ठिकाणी विहिरींना पाणी नाही अशी अवस्था आहे. आणि ज्या कोणी याच्यासाठी हिरवा कंदील दिला आणि ही कामं व्हावीत म्हणून आग्रह केला, आंदोलने झाली, त्या लोकांनी 20% लोकांचं प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी या विषयावरती हात घातला आणि त्या ठिकाणी आंदोलनं केली. पाणी बंद आंदोलन झाले असतील. अतिशय म्हणजे आपण ज्या काही शिवारांमध्ये आत्ता आज आपण गेलो, अक्षरशः त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला 1% याचा पाण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता, तरी या ठिकाणी एक्सप्रेस कालवे करण्यात आले. मित्रांनो, याच्यात मला एवढंच सांगायचं आहे, ज्या कोणी या एक्सप्रेस कालव्यांच्या बाबतीत आंदोलनं केली, ते व्हावेत म्हणून आग्रह धरला, त्या लोकांनी आत्ता शेतकऱ्यांचं काय परिस्थिती आहे त्यांच्यापर्यंत ते कुणी आलं आहे का? अतिशय दयनीय अवस्था आहे. आजच म्हणजे हिवाळा अजून चालूच आहे, उन्हाळा सुरुवात झालेला नाही. आम्हाला प्रश्न आहे, मार्च एप्रिलमध्ये काय अवस्था या शेतकऱ्यांची होईल. आणि म्हणून माझी तमाम अकोलेवासियांना, प्रशासनाला, या पाटबंधारे विभागाला एक शेतकऱ्यांचा कळवळा म्हणून एक नम्रतेची विनंती आहे. या खालील जो भाग आहे, या पाटांच्या खालील भाग आहे, जो या कॅचमेंटमध्ये दिसतोय, परंतु त्यांना वितरण व्यवस्था नाही. कुठंतरी त्यांना वितरण व्यवस्था निर्माण केली पाहिजे. अकोले तालुक्यात पाणी निर्माण होतंय, इथंच पाणी मुरतंय. खरी परिस्थिती अशी आहे, पाणी कुठं मुरतंय बघा. हे एक्सप्रेसनं पाणी खाली जाणार आहे आणि ते खाली मुरणार आहे, परंतु आमचा शेतकरी उजाड झाला आहे, आमचा शेतकरी भिकेस लागला आहे. अशी दयनीय अवस्था या निमित्ताने शेतकऱ्याची दिसते. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात अशी अवस्था असताना मार्च एप्रिल मे आणि उन्हाळ्यामध्ये शेतकरी उजाड झाल्याशिवाय राहणार नाही, नेस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही, या निमित्ताने सांगतो. नमस्कार, मी कवी ज्ञानेश पुंडे आहे. आपण अतिशय चांगल्या विषयावर आज ह्या ठिकाणी बोलणार आहोत. ते म्हणजे निळवंडे कॅनलचा डावा कॅनल. तर मित्रांनो, काही वर्षापूर्वी आमच्या वाडवडिलांनी ह्या कॅनलसाठी जमिनी दिल्या आणि ती जमिनी देत असताना आम्ही अतिशय अल्प मोबदला त्या जमिनीचा घेतला. परंतु गेल्या 2 वर्षापूर्वी ह्या पाटाला पाणी येत होतं, तर आमच्या जमिनी गेल्याचं दुःख आम्ही काही काळ विसरलो होतो. याचं कारण असं होतं की काही काळ आमच्या जमिनी बागायती झाल्या होत्या आणि त्या बागायती जमीन झाल्यामुळं बारमाही जमीन होत्या. तर आमचं दूध व्यवसाय असेल, शेती असेल, याला खूप मोठा फायदा होता. परंतु आज आपण बघतोय का आज फेब्रुवारी महिना चालू आहे आणि या फेब्रुवारी महिन्यातच ही आमची शेती आता उजाड व्हायला लागली आहे. ते आम्ही उघड्या डोळ्यानं हे आस्तरीकरणाचं जे काम झालं तेव्हापासून येत किंचितही आमच्या शेतीला ह्या पाण्याचा फायदा नाही. गेली 2 वर्षापूर्वी ज्यावेळीस
मातीच्या पोटातून ह्या पाटातून पाणी जात होतं. तर त्याचा खूप मोठा आमच्या शेतकऱ्यांना हा फायदा होता. तर हे आत्ता कधीतरी आम्हा शेतकऱ्यांना हे उघडं पाणी डोळ्यांनी बघवत नाही. आणि गेल्या 2 महिन्याच्या पुढे म्हणजे आपण जर मार्च एप्रिल मे मध्ये गेलो तर हा अतिशय उजाड अशी आमची शेती होणार आहे. आणि कदाचित ह्या शेतकऱ्यांना हे कॅनॉल उद्ध्वस्त करण्याच्यासाठीही एखादं मोठं जन आंदोलन उभारावा लागणार आहे. या काही महिन्यापूर्वी ज्यावेळेस काँक्रिटीकरणाला गावकऱ्यांनी विरोध केला, आता टाकळी असन, डोकरी असन, उंच खडक असेल, ह्या भागामध्ये काहीच प्रादुर्भाव ह्या कॅनॉलचा झालेला नाही. परंतु आत्ता बंदिस्त अस्तरीकरण झाल्यापासून आम्ही उघड्या डोळ्यांनी हे पाणी बघतोय. याच्यात खूप मोठा शेतकऱ्यांचा तोटा आहे. तर ह्या शेतकऱ्यांचं दुग्ध व्यवसाय आता ठप्प झालेला आहे, ही शेती आमची ठप्प झालेली आहे. आणि सरकार किंवा तुमचं जे प्रशासन आहे यांनी आता खंबीरपणे आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावं. आणि ही उजाड झालेली शेती आम्ही डोळ्यांनी बघतोय. आता ही शेती आमची जळूपुळू राहिली तर आता हे पाणी आम्हाला उचलायला मुभा नाही आहे. पाणी आम्ही डोळ्यांनी बघतोय. म्हणजे माझी शेतकरी म्हणून आणि इतर सर्व शेतकऱ्यांची स्थिती आहे. तर याच्यामध्ये आवाज उठून खूप मोठं जन आंदोलन करून हे पाणी जात असताना आमच्या शेतकरी आमच्या डोळ्यांनी आम्ही बघू शकत नाही. त्यावेळीही आम्ही आमच्या ग्रामपंचायत असेल का त्यांनी आम्ही ग्रामपंचायतला ठराव सांगितला होता का आम्हाला ह्या अस्तरीकरणाला आमचा विरोध आहे. परंतु काही ठिकाणी अस्तरीकरण व्हावं अशीही काहींची मागणी होती. परंतु त्या जे उपळा होता म्हणजे जमिनीचा जो उपळा होता, आज कुठंच उपळा दिसत नाही. परंतु पाणीही आमचं पर्क्युलेशनला जे विहिरींच्या मध्ये उतरत होतं ते पाणी आज उतरत नाही. आज शेती उजाड झालेली आहे. आणि ज्यांनी अस्तरीकरण व्हावं यासाठी पाठिंबा काही राजकीय पक्ष असेल, राजकीय व्यक्ती असेल, ज्यांनी ह्या अस्तरीकरण व्हावा ह्यासाठी आंदोलन केलं, त्यांना माझी एक विनंती आहे की आता शेती आमची उद्ध्वस्त झालेली आहे आणि आता आम्हाला पाणी कसं मिळणार. तर त्या राजकीय पक्षांनी, त्या राजकीय व्यक्तींनी आता आम्हाला पाणी मिळेल यासाठी आमच्या मागे उभं राहायला त्यांनी पाहिजे. आता